नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दैनिक अकॅडमीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी या साधारणपणे गव्हर्नमेंटच्या गॅझेटचं आपली कोणतीही परीक्षा असेल, पूर्वपरीक्षा असेल अथवा मुख्य परीक्षा असेल, कंबाईन असेल, राज्यसेवा असेल किंवा अगदी UPSC असेल, या परीक्षांच्यामध्ये या इकॉनॉमिक सर्वेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. MPSCच्या विविध परीक्षांच्यामध्ये त्याच्यात जास्तीत जास्त संयुक्त ग्रुप बी आणि ग्रुप सीची पूर्वपरीक्षा आणि राज्यसेवा पूर्व आणि मुख्य याच्यामध्ये महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीचं महत्त्व किंवा त्या संबंधित माहिती किंवा इकॉनॉमिकच्या दृष्टिकोनातून ज्याला आपण अपडेशन म्हणतो, म्हणजे साधारणपणे इकॉनॉमिक्समध्ये बेसिक लेवलचे काही प्रश्न असतात, कन्सेप्च्युअल क्लॅरिटीचे काही प्रश्न असतात आणि त्यानंतर अपडेशनचे प्रश्न म्हणजे ज्याला आपण करंट अफेअरचे प्रश्न असं म्हणतो. तर त्या करंट अफेअरच्या प्रश्नांच्या दृष्टिकोनातून एक विशिष्ट असा घटक हा इकॉनॉमिक सर्वेशी संबंधित आहे किंवा त्याच्यावरती तो विचारला जातो. सो महाराष्ट्राची आर्थिक पाहणी मुळात वाचायची कशी, हाच एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आणि गव्हर्नमेंटचं भलं मोठं गॅझेट असल्यामुळे त्याचा टॉपिक वाईज कसा आपण उपयोग करून घ्यायचा किंवा त्याचा परीक्षेशी थेट कसा संबंध असतो, ह्या गोष्टी आज आपण बघणार आहोत किंवा त्या दृष्टिकोनातून इकॉनॉमिक सर्वेच्या बाबतीत आपल्याला आज काम करायचं आहे. बेसिकली इकॉनॉमिक सर्वे हा डायरेक्ट आपण इथं ओपन केला आहे. त्याचं कारण असं की एक्झॅक्टली तुम्हाला कसा वाचायचं किंवा काय करायचं हे लक्षात आलं पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत तो प्रकाशित केला जातो. किंबहुना त्याच्यात कोणत्या प्रकारची माहिती असते हे आपल्याला अनुक्रमणिकेच्या माध्यमातून लक्षात येईल. सर्वप्रथम आपण अनुक्रमणिका बघूया. अनुक्रमणिकेचा संबंध काय आहे किंवा कशा पद्धतीचा आहे आणि आपण कंबाईन पूर्वपरीक्षेवरती फोकस करून हा विचार करतोय, ज्याच्यामध्ये दृष्टिक्षेपात महाराष्ट्र हा साधारणपणे महत्त्वपूर्ण भाग आहे. महाराष्ट्र आणि भारताची तुलनात्मक माहिती याच्यावरती एक प्रश्न विचारला जातो. राज्याची अर्थव्यवस्था, लोकसंख्या ह्या दोन गोष्टींच्यावरती 1 मार्काचा प्रश्न असतो. त्यानंतर कृषी व संलग्न कार्य किंवा कृषी, स्पेशली कृषीवरती 1 मार्काचा प्रश्न असतो. त्यानंतर वने किंवा ज्याला आपण उद्योगधंदे असं म्हणतो किंवा उद्योग हा 1 मार्काचा भाग आहे. आणि सहकार हा मुख्य परीक्षेचा भाग आहे. मुख्य परीक्षेला त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. पायाभूत सुविधा याच्यावरती सुद्धा मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारले जातात. आणि योजनांच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्र तुम्हाला विचारलं जातं किंवा विविध ज्या बाबी आहेत, म्हणजे साधारणपणे शिक्षण असेल, आरोग्य असेल, महिला व बालविकास असेल, रोजगार व दारिद्र्य ज्याचा संबंध आपल्याला पूर्व परीक्षेशी आहे, गृहनिर्माण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, सामाजिक न्याय, मानव विकास किंवा शाश्वत विकास ध्येय. आता तसं बघायला गेलं तर सामाजिक शास्त्रे हा काय आपल्याला जास्त काय अवघड किंवा त्यातलं काय नेमकं करायचं हे काय सांगण्याची गरज नाही. त्या गोष्टी बऱ्यापैकी तुमच्या लक्षात येतात किंवा तुम्हाला त्या अभ्यासणं सोपं आहे किंवा त्याच्यातल्या योजना फक्त करा. बेसिकली मी असं सांगेन की ह्याच्यातल्या योजना ज्या आहेत किंवा ह्याच्यामध्ये जी काही धोरणं आहेत त्याचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करा. म्हणजे आपल्याला नाविन्यपूर्ण 1 मार्काचा प्रश्न जो विचारला जाईल तो आपण ह्या पद्धतीनं अभ्यास त्याचा करू शकतो. सुरुवातीला काही चार्ट्स असतील, सुरुवातीला काही बेसिक माहिती असेल, म्हणजे त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहेच. त्यामुळं त्या गोष्टी आपण बघायला पाहिजे. हा संक्षिप्त आढावा असतो, बेसिक माहिती असते, पण ती वाचलेली बरी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याच्यावरती थोडंसं वेळ खर्च करणं गरजेचं आहे. आता बेसिकली बघा, दृष्टिक्षेपात महाराष्ट्र म्हटले म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आली पाहिजे. म्हणजे क्षेत्रफळ काय आहे, 10,000 चौरस किलोमीटर असेल, महसुली विभाग असतील, जिल्हे असतील, तालुके असतील, म्हणजे इकडं दिलेलं आहे हे तर तुम्हाला लक्षात येईल. 2024-25 ज्याच्यामध्ये महसूल विभाग 6, जिल्हे 36, तालुके 355, वस्ती असलेली गावे 40,959, वस्ती नसलेली गावे 2,706, शहरे 534, किंबहुना जनगणना असेल किंवा त्याच्या संदर्भात पुरुष असतील, स्त्री असतील, ग्रामीण असेल, नागरी असेल. आता इथं देत असताना त्यांनी 1960-61, 60-61, 70-71, 80-81, 90-91, 2000-2001, 2010-11,
20-21 या स्वरूपात माहिती दिलेली आहे. मग महाराष्ट्रावरती विशेष करून प्रश्न हा 1960-61 वरती सुद्धा जातो. सो त्या गोष्टी आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. मग अनुसूचित जाती असतील, जमाती असतील, लोकसंख्या घनता असेल, साक्षरतेचं प्रमाण असेल, म्हणजे इथं लक्षात घ्यायचं. म्हणजे आपल्याला इथं दिसतंय बघा की लोकसंख्येची घनता 365 आहे, साक्षरतेचं प्रमाण 82.3 आहे, स्त्री पुरुष प्रमाण 929 आहे, नागरी लोकसंख्येचं प्रमाण 45.2 आहे. मग आता इथं बाकीची सगळीच माहिती आहे. म्हणजे इकॉनॉमिक सर्वेच्या दृष्टिकोनातून आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपण हा वाचायचा कसा, हा एक महत्वाचा भाग आहे. मग हे सगळंच आहे पिकाकाली स्थूल क्षेत्र. पुढे टॉपिकमध्ये आपल्याला डिटेल बघायला मिळतंच किंवा त्या बाबी सगळ्या इथं आहेत. मग ॲग्रिकल्चरच्या संदर्भात असेल, कृषी गणना असेल, पशुधन गणना असेल किंवा इंडस्ट्रीच्या बाबतीत असेल, ह्या सगळ्या बाबी, अनुसूचित बँका असतील, शिक्षण असेल, आरोग्य असेल, जन्मदर आहे, मृत्यूदर आहे. इथं तुम्हाला दिसतंय जन्मदर आपला 14 आहे, 14. मृत्यूदर आहे 6.1, अर्भक मृत्यूदर आहे 14. म्हणजे ह्या सर्व गोष्टी इथं दिसते. रेल्वे मार्गाची लांबी आहे, एकूण रस्त्यांची लांबी आहे, सहकारमध्ये प्राथमिक कृषी पतसंस्था किती आहेत. हा चार्ट किंवा ह्या सगळ्या बाबी ह्या पुढे टॉपिकमध्ये इन डिटेल दिलेल्या असतात, पण त्या व्यवस्थितपणे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता हा भाग, हा चार्ट अतिशय महत्वाचा आहे. महाराष्ट्र आणि भारताची तुलनात्मक माहिती. महाराष्ट्र आणि भारताच्या तुलनात्मक माहितीमध्ये भारताशी तुलना किंवा टक्केवारी इथं दिसते. मग लोकसंख्या आहे, महाराष्ट्राची टक्केवारी तुम्ही बघू शकताय 9.3, पुरुषांची 9.3, स्त्रियांची 9.2 आहे. ग्रामीण लोकसंख्या आहे किंवा ग्रामीण लोकसंख्येचं एकूण लोकसंख्येशी प्रमाण आहे. नागरी लोकसंख्या आहे, लोकसंख्या दरवर्षिक वृद्धी दर आहे, अनुसूचित जाती जमाती, म्हणजे हे सगळं दिलेलं आहे. महाराष्ट्र आणि भारताची तुलना, म्हणजे हे लक्षात घ्या. ह्या सगळ्या गोष्टी परिणाम महाराष्ट्र आणि भारत या बाबतीत हा चार्ट व्यवस्थितपणे अभ्यासणं गरजेचं आहे. पशुधन गणना, एकूण पशुधन आहे, व्हील असणारे ट्रॅक्टर्स असतील, विद्युत पंप असतील किंवा थेट विदेशी गुंतवणूक असेल, एकूण वीज निर्मिती असेल, बँका असतील, बँक कार्यालय असतील, हे महाराष्ट्र आणि भारताचे चार्ट व्यवस्थितपणे बघायला पाहिजे. म्हणजे आपल्याला फक्त इथं लक्षात घ्यायचं एक आहे की आपण ज्या बाबी बघतोय, आपण ज्याचा अभ्यास करतोय, ते वारंवार आपण जर का रिपीट करत राहिलो किंवा रिपीट आपण केले तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. सो राज्याची अर्थव्यवस्था बघा. राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आपल्याला अशा काही विधानं दिसतील किंवा त्या बाबतीत काही बाबी आपल्याला लक्षात येतील, त्या गोष्टी आपण बघणं गरजेचं आहे. मग आता इथं दिलेलं आहे, पहिल्या सुधारित अंदाजानुसार 24-25 मध्ये सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्न, राज्याच्या सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नाचा हिस्सा हा सर्वाधिक आहे, 14% देशामध्ये. राज्याचे दरडोई उत्पन्न 3,47,903 अंदाजित असून ते भारताचं किती आहे? भारताचं 2,19,575 इतकं आहे. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत किंवा ह्या बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता इथं काय दिले बघा, 2025-26च्या पूर्वानुमानानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये 24-25च्या तुलनेत 7.9% वाढ झाली. 24-25च्या तुलनेत 25-26ला वाढ झाली. तर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 7.4% वाढ अपेक्षित आहे. 25-26 मध्ये कृषी व संलग्न कार्ये, उद्योग आणि सेवा क्षेत्राचा वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धीत आहे. मूल्यवृद्धीमध्ये कृषीचा किती आहे? 3.4, उद्योगचा किती आहे? 5.7 आणि सेवा क्षेत्राचा किती आहे? तर 9% इतका हा वाटा आहे किंवा त्या बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता इथं महत्वाची बाब इथं दिसतंय, राज्याचे सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न, म्हणजे 25-26चा आकडा आपल्याला माहीत असला पाहिजे. 51,597 इतका दिसतोय तुम्हाला. पण इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट स्थूल राज्य उत्पन्न व दरडोई उत्पन्न, हे दरडोई उत्पन्न आहे आणि हे सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न. महाराष्ट्राचा विचार करता 46,22,138 कोटी रुपये आणि राज्य उत्पन्न जे आहे 3,17,801. आता सर्वात जास्त कोणाचं दाखवतं इथं तर 3,87,000
623 दरडोई उत्पन्न, 3,87,623 एक नंबर तेलंगणा येईल. 2 नंबरला कर्नाटक येते, कर्नाटक. आणि त्यानंतर तामिळनाडू 3,61,619. त्यानंतर 3,27,195 आणि मग महाराष्ट्राचा नंबर लागतो. सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नामध्ये आपण 1 नंबरला आहे. दरडोई उत्पन्नामध्ये इथं आपण क्रमांकानुसार बघू शकता किंवा काय स्थिती आहे किंवा कशा प्रकारची आपली राज्याची अर्थव्यवस्था आहे. किमतीच्या बाबतीत जास्त तसा काही प्रश्न नसतो किंवा त्या बाबतीत आपल्याला काही विशेष माहिती घेण्याची गरज नाही. त्यानंतर महत्वाची गोष्ट, हा एक नवीन मुद्दा आलाय बघा. भारतीय आयुर्विमा महामंडळ LIC आणि खाजगी. मग आता 2014-15ला काय स्थिती होती तर 2014-15ला LICचा वाटा होता 72% आणि खाजगी संस्थांचा वाटा होता 28%, म्हणजे जीवन विमा याच्या बाबतीत. तर आता 2024-25ला तो वाटा बघा 72%वरनं तो घसरलाय, 53% झालाय. आणि खाजगी पॉलिसीज जे आहेत त्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, ते 47% इतकं झालेलं आहे. अखिल भारतीय स्तरावर राज्यातील अनुसूचित वाणिज्यिक बँकांच्या एकत्रित ठेवी ह्या 22.7% आहेत. अखिल भारतीय स्तरावर राज्यातील अनुसूचित वाणिज्यिक बँकांच्या एकत्रित ठेवी म्हणजे भारताच्या एकूण ठेवीमध्ये 22.7% इतका आहे. स्थूल कर्जामध्ये 27.8% आहे. हा राज्याचा हिस्सा सर्वाधिक आहे, महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर आता सांगितल्याप्रमाणे आयुर्विमा पॉलिसीमध्ये खाजगी क्षेत्राचा वाटा 14-15ला 28% होता, तो 47%वर गेला. 24-25 मध्ये बिगर आयुर्विमा क्षेत्राने मागील वर्षाच्या तुलनेत 12% वाढ नोंदवलेली आहे. म्हणजे ही आकडे या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत पण नाहीत, तर आपण त्या गोष्टी ह्या बघणं गरजेचं आहे. त्यानंतर राज्य मांस उत्पादनात 11.6% हिश्श्यासह देशात 3ऱ्या नंबरवरती आहे. 3rd रँक आपण आहोत. मग आपलं इथं बघणं गरजेचं आहे फर्स्ट आणि सेकंड कोण आहे, म्हणजे ह्याचा शोध घ्यायचा, लगेच तिथं अपडेट करायचं. म्हणजे असा प्रयत्न करणारी लोक हे इतरांपेक्षा 2, 4, 8 मार्काने पुढे असतात, ही बाब लक्षात घ्या. राज्यात दरडोई मांसाची उपलब्धता प्रतिवर्ष 9.5 किलो आहे. म्हणजे राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला वर्षाला 9.5 किलो मांस हे मिळू शकतं. राज्य दूध उत्पादनात 6.7% हिश्श्यासह देशात 5व्या स्थानावरती आहे. पुन्हा एकदा इथं मग पहिला कोण आहे, दुसरा कोण आहे, तिसरा कोण आहे, चौथा कोण आहे वगैरे वगैरे. राज्यात प्रति व्यक्ती दुधाची उपलब्धता प्रतिदिन 358 ग्रॅम इतकी आहे. राज्य अंडी उत्पादनात 5.5% हिश्श्यासह देशात 7व्या नंबरला आहे. राज्यात दरडोई अंडी उपलब्धता 65 आहे. दरडोई प्रतिवर्ष वर्षाला 65 अंडी आपल्यासाठी उपलब्ध आहेत किंवा आपण त्याचा वापर करू शकतो या दृष्टिकोनातून. इथं दिसतंय आपल्याला देशाच्या एकूण निर्यातीत राज्यातून झालेल्या निर्यातीचा हिस्सा 15% हे मोस्ट IMP आहे, महत्वाची गोष्ट आहे. स्टार्टअपमध्ये अखिल भारत स्तरावर राज्याचा सर्वाधिक हिस्सा आहे, शब्द महत्वाचा, सर्वाधिक, आणि तो 17% आहे एकूण स्टार्टअपमध्ये. 10 फेब्रुवारी 2026 गेल्या वेळी परीक्षेमध्ये तो प्रश्न होता, तो पाठीमागच्या वर्षाचा विचारला होता, आता हा विचारला जाऊ शकतो. 2019 ते 2025 या कालावधीत आपली FDI जी आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, 31% हिश्श्यासह परकीय गुंतवणुकी, देशातील थेट परकीय गुंतवणुकीमध्ये राज्य सर्वोच्च स्थानी आहे. हा एक महत्वाचा भाग आहे. त्यानंतर राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार 2024 मध्ये ह्या पुरस्काराचा जर का विचार करता आपल्याला असं दिसतंय, ODOP उपक्रमांतर्गत राज्यात सुवर्ण पुरस्कार प्राप्त झालेला आहे. जगप्रसिद्ध हापूस आंबा उत्पादनासाठी रत्नागिरी जिल्ह्यास कृषी श्रेणीतला सुवर्ण पुरस्कार मिळालेला. म्हणजे आपण हापूस आंबा असं फक्त म्हटलंय त्यांनी, कारण हापूस म्हटलं तर रत्नागिरी आणि देवगड, आणि आपलं बेसिक नॉलेज देवगडचा हापूस आंबा सगळ्यात चांगला म्हणून आपण देवगड मारू शकतो, पण तसं नाही. जगप्रसिद्ध हापूस आंबा उत्पादनासाठीचा रत्नागिरी जिल्ह्यास कृषी श्रेणीतला सुवर्ण पुरस्कार देण्यात आलेला आहे.
त्यानंतर भारत पर्यटन डेटा कंपेडियम 2025 नुसार राज्य परदेशी पर्यटक भेटीमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे. पहिल्या क्रमांकावरती. लास्ट इयरला UP होतं, आता आपण आहोत. आणि देशांतर्गत पर्यटक भेटीमध्ये आपण 6व्या क्रमांकावरती आहे. मग इथं देशांतर्गत पर्यटक भेटीमध्ये पहिलं कोण आहे, तर त्याचा थोडासा आपण अयोध्या राम मंदिर याचा गेल्या वर्षी इफेक्ट होता. मग आता ह्यावेळी काय आहे ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात घेणं गरजेचं आहे. अर्थात अभ्यास आपला झाल्यानंतरच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. नवीन मुलांनी फक्त याच्यात कुठल्या गोष्टी आपण ऍड करणं गरजेचं आहे, कसं करणं गरजेचं आहे. आणि मग ज्यावेळी आपला अभ्यास होतो किंवा आपण अभ्यास पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनाकडून पुढे जातो त्यावेळी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ऍड करायच्या. 31 मार्च 2022 रोजी राज्यात वीज निर्मितीचा एकूण स्थापित क्षमतेचा वाटा किती होता बघा. 41,019 इतका होता. त्यामध्ये औष्णिक ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जा, जलजन्य ऊर्जा, नैसर्गिक वायुजन्य ऊर्जेचा हिस्सा बघा. औष्णिकचा होता 51.3, नवीकरणीय 34.4, जलजन्य ऊर्जा 7.5 आणि नैसर्गिक वायुजन्य ऊर्जा ही 6.8 इतकी आपल्याला आढळते. राज्य नवीकरणीय ऊर्जेच्या स्थापित क्षमतेमध्ये राजस्थान आणि गुजरात नंतर 3ऱ्या स्थानावरती आहे. रिन्युएबल एनर्जी ज्याला म्हणतो आपण त्याचा विचार करता राजस्थान आणि गुजरात नंतर देशात 3ऱ्या क्रमांकावरती आहे. राज्यातील नवीकरणीय ऊर्जेचा एकूण स्थापित क्षमतेमध्ये 15-16ला 6,978 मेगावॅट इतका होता, तर 24-25ला तो दुपटीपेक्षा जास्त झालेला आहे. 14,113 मेगावॅट पर्यंत गेलेला आहे. सौर ऊर्जेच्या स्थापित क्षमतेच्या हिश्श्यात 15-16ला 5.2% 24-25 मध्ये तो 38.9% इतका झालेला आहे. 38.9% इतकी वाढ झालेली आहे. आता इथे एक तुम्हाला स्तंभ दिसतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय स्थापित क्षमतेमध्ये सौर ऊर्जेचा हिस्सा, अन्य नवीकरणीय आहे आणि सौर ऊर्जा आहे. 15-16ला काय होतं बघा, तर ते 5.2% इतका हिस्सा होता. म्हणजे आपल्याला आता आपलं वर्ल्ड रेकॉर्ड झालं किंवा वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये आपली नोंद झाली किंवा राज्याचा गौरव झाला, तर त्याची प्रगती कुठं कशा पद्धतीनं आहे बघा. 15-16ला 5.2% होतं, ते 24-25ला 38.9% इतकं झालेलं आहे. म्हणजे सोलर एनर्जी ह्याच्यातलं आपलं जे थोडक्यात एफर्ट्स आहेत ते एफर्ट्स आपल्याला इथं कामी येताना दिसतात. समृद्धी महामार्ग, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर मुंबई ते नागपूर 25 पासून रहदारीसाठी खुला झाला. मुंबई मेट्रो रेल्वे मेट्रो लाईन 3 कुलाबा वांद्रे सिब्ज 33.5 किलोमीटर लांबी हाही वापरात आलेला आहे. ऑक्टोबर 2025 पासून संपूर्ण कॉरिडॉर रहदारीसाठी खुला करण्यात आलेला आहे. 2025-26 मध्ये मेट्रो मार्गावरील प्रतिदिन सरासरी प्रवाशांची संख्या ही 78,943 इतकी आहे. म्हणजे दर दिवशी 80,000च्या आसपास आपण म्हणून डोक्यात ठेवू शकतो. परफेक्ट आकडाच आपल्याला पाहिजे असं नाही, त्याच्या जवळचं ऑप्शन आपण मारू शकतो. पण एक्झॅक्टली 78,943 प्रवासी मेट्रोनी दर दिवशी प्रवास करतायत ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर सामाजिक क्षेत्राचा विचार करता मुले समानता निर्देशांक ही एक महत्वाची गोष्ट आहे. प्राथमिक शिक्षणाकरता 0.93 आहे, उच्च प्राथमिक शिक्षणाकरता 0.90 आहे, माध्यमिक शिक्षणाकरता 0.78 आहे, उच्च माध्यमिक शिक्षणाकरता 0.92 आहे आणि उच्च शिक्षणाकरता 0.88 इतका आहे. त्यानंतर आपल्याला मगाशी बघितलेल्या बाबी, जन्मदर 14 2023ची आकडेवारी आहे. मृत्यूदर 6.1, अर्भक मृत्यूदर 14, नवजात शिशु मृत्यूदर 11, 5 वर्षाखालील बालकांचा मृत्यूदर 16, एकूण जननदर 1.4 आणि 2021 ते 23 करता मातृ मृत्यू प्रमाण हे 26 आहे. हे चॅलेंजिंग आहे, म्हणजे ह्याच्यावरती 1 मार्क हमखास विचारला जाणार आहे. एवढीच माहिती जर का असेल तर 1 मार्क हा आपला सिक्युअर होणार आहे किंवा ती बाब आपल्याला लक्षात घ्यायची गरज आहे. नियतकालिक श्रमबल पाहणीनुसार बेरोजगारीचा दर 18-19ला 5.0 होता, 23-24ला तो घसरलाय
3 इतका दाखवतोय. मग आता 2023-24ची ही पाहणी आहे. 15 वर्षे व त्यावरील वयोगटातील व्यक्तीसाठी श्रमशक्ती सहभाग दर हा 59% आहे. 18-19ला तो 53.3% होता. महिला श्रमशक्ती सहभाग दर 40.1% आहे. 18-19ला तो 30.6% होता. कामगार लोकसंख्येचं प्रमाण 57% आहे. 18-19ला ते 50.7% होतं. बेरोजगारीचा दर 3.3% आत्ता आहे. 18-19ला 5% होता. हे तर दिलेली माहिती आहे. म्हणजे ह्या इतक्या महत्वपूर्ण बाबी आहेत की इतरत्र आपण पुस्तकांमध्ये कुठंतरी शोधत बसतो, ते मिळतं अगर न मिळतं किंवा त्या दृष्टिकोनातून आपल्याला काही बाबी लक्षात घेता येतात किंवा न येतात. पण ह्या बाबी आपण व्यवस्थितपणे बघणं गरजेचं आहे. लोकसंख्येचा विचार करता इथं तुम्हाला दिसेल की बाबा निवडक राज्यांची प्रक्षेपित लोकसंख्या त्यांनी दिलेली आहे. 1 मार्च 2026 रोजी प्रक्षेपित लोकसंख्या आंध्र प्रदेश ग्रामीण. आता तसं बघण्यापेक्षा सगळ्यात जास्त कुणाचं आहे? ग्रामीण लोकसंख्या सगळ्यात जास्त ही 18.35 आहे. उत्तर प्रदेश आहे 1 नंबरला. 2 नंबरला बिहार आहे. 3 नंबरला आपण येतोय 6.55. यस. नागरी लोकसंख्येमध्ये आपण येणार 1 नंबरला. 2 नंबरला यूपी येणार. 3 नंबरला तामिळनाडू येणार. एकूणमध्ये त्या गोष्टी पुढे दिलेल्या आहेत. हे 2026 आहे. हे 1 मार्च 2026 म्हणजे या टॉपिकमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं माहिती दिलेली आहे. आता पुरुष लोकसंख्या किंवा स्त्री लोकसंख्या एकूण किंवा लोकसंख्येची घनता. आता इथं लक्षात घ्या, लोकसंख्येची घनता 11ला 365, 16ला 386, 21ला 404, 26ला 420, 31ला 434 आणि 26ला 444. आता हे लक्षात घ्यायचं 1 मार्च 2026 नुसार दिलेलं आहे ते. म्हणजे हे थोडक्यात सरकारनं सांगितलं, आपल्याला कोणी दुसरं कोणी सांगितलं नाही. महसूल विभागनी हे सांगितलेले आहे. त्यानंतर हा भाग महत्वाचा वाटतोय. महाराष्ट्र लोकसंख्या कोटी दशवार्षिक वृद्धी दर. अखिल भारत लोकसंख्या कोटी दशवार्षिक वृद्धी दर 1991ला 7.89 कोटी होती. दशवार्षिक वृद्धी दर 25.7 होता. 84.64 होती. 23.9 होता. 2001ला 9.69 झाली. 22.7 झाला, कमी झाला. 102 होती, 21.5. 2011ला 11.24 होती, 16 परत झाला. 2021ला आता पी याचा काय अर्थ म्हणजे प्रक्षेपित लोकसंख्या. इथं पी दिसतोय तुम्हाला, इथं पण पी दिसतोय. तर आपला दशवार्षिक वृद्धी दर घटतोय हे आपल्याला सांगायचं आहे. भारताचा पण घटतोय हे आपल्याला इथं लक्षात येत आहे. किंवा ह्या बाबी लिंग गुणोत्तर सांगितले. महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर बघा, 929, 926, 923, 922, 921, 921. इथं वर्ष वरती दिलेले आहेत. वर्ष लक्षात घ्या. वर्षाच्या नुसार ह्या बाबी कुणाचं सर्वाधिक आहे कुणाचं कमी आहे हे लक्षात घ्या. वयोगटानुसार लोकसंख्या तीही बाबी इथं तुम्हाला दिलेली आहे. अवलंबित्व प्रमाण दिलेलं आहे. अवलंबित्व प्रमाण बालक आणि जे वृद्ध आहेत त्यांचं 15 ते 59 वयोगटाशी असतं, तेही तिथं दिलेलं आहे. लोकसंख्येमध्ये करण्यासारखं बरंच आहे. वृद्धी दर, जन्मदर, मृत्यूदर कुठल्या कुठल्या वर्षांचा दिलेला आहे, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. 2011 नुसार हा चार्ट आहे. इथं बघायचं, टायटल बघायचं. महत्वाची गोष्ट टायटल. प्रश्न विचारताना 11 नुसारच विचारल्या जाण्याची जास्त शक्यता आहे. महाराष्ट्र आणि अखिल भारतीय निवडक लोकसंख्या त्याच्या संबंधित माहिती इथं दिलेली आहे किंवा त्या बाबी इथं आपल्याला लक्षात येतात. राज्य उत्पन्न. आता बऱ्यापैकी ह्यातल्या गोष्टी आपण बघितल्यात, पण तरी सुद्धा आपल्याला काही गोष्टी बघता येतील किंवा काही गोष्टी आपण त्याच्यात बघू. 2025-26च्या पूर्वानुमानानुसार राज्य अर्थव्यवस्थेमध्ये 24-25च्या तुलनेत मगाशी बघितलेच 7.9% वाढ अपेक्षित आहे. पूर्वानुमानानुसार कृषी व संलग्न कार्ये या क्षेत्राचा वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धीत
3.4% वाढ अपेक्षित आहे. उद्योग क्षेत्राची वाढीची गती वस्तू निर्माणमध्ये 5.9, बांधकाम म्हणजे 7.8 आणि उपक्षेत्रांमधील 5.7 इतकी राहण्याची शक्यता आहे. हे डिटेल दिले. कृषी व संलग्नमध्ये खाणकाम व दगड वस्तू निर्माण, वीज, वायू, पाणी पुरवठा, बांधकाम, सेवामध्ये बाकीच्या गोष्टी दिल्यात. सांकेतिक स्थूल राज्य देशांतर्गत उत्पन्न, वास्तविक स्थूल देशांतर्गत उत्पन्न, स्थूल राज्य उत्पन्न मगाशी बघितलं ते आपण. महाराष्ट्र, अखिल भारत कृषी व संलग्न कार्य, उद्योग आणि सेवा 2011-12 कम्पेअर केले 24-25. इथं दोन्ही दिसतंय तुम्हाला. 2011-12 कृषी 13.1, उद्योग 35.8, सेवा 51.1. 24-25 कृषी 11.2, उद्योग 25.7, सेवा 63.1. भारताचा विचार करता कृषी 18.5, उद्योग 23.5 आणि सेवा 49.0. 24-25 मध्ये कृषी 18%, उद्योग 27.1, सेवा 54.9. त्यानंतर इथं कृषी व संलग्न कार्य, उद्योग आणि सेवा याच्यामध्ये क्षेत्रामधील उपक्षेत्रनिहाय हिस्सा सांगितला आहे, पर्सेंटेज वाईज. त्या बाबतीत त्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. आता इथं दरडोई उत्पन्न आणि सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न मगाशी बघितल्याप्रमाणे सर्वाधिक कुणाचं आहे, कसं आहे, काय आहे मगाशीच सांगितलं आपण. ते शॉर्टमध्ये हे होतं तिकडं. मगाशी आपण जे बघितलं ते थोडक्यात समरी होती आणि आता इथं आपण डिटेलमध्ये बघतोय. राज्याचे व अखिल भारताचे दरडोई उत्पन्न. महाराष्ट्र आणि अखिल भारत. आता इथं आपल्याला 24-25 आणि 25-26 हे बघायचं आहे. तर 24-25 महाराष्ट्राचं किती होतं? 3,17,801. भारताचं होतं 2,05,324. 25-26 मध्ये महाराष्ट्राचं होतं 3,47,903 आणि भारताचं होतं 2,19,575. इतका मस्त चांगला सर्वे, इतकाच अगदी व्यवस्थितरित्या त्यांनी दिलेला आहे. खूप चांगल्या पद्धतीनं दिलेला आहे. दरडोई जिल्हा उत्पन्न दिलेलं आहे इथं 24-25. जिल्ह्यावरती प्रश्न जाऊ शकतो. मग आता सर्वाधिक उत्पन्न अर्थात 1 नंबरला मुंबई, 2 नंबरला ठाणे, 3 नंबरला पुणे, 4 नंबरला नागपूर, 5 नंबरला रायगड आणि 6 नंबरला कोल्हापूर. इथं म्हणजे इथं ग्रीन दिसतंय. त्याचं कारण असं आहे की भारताचं जे उत्पन्न आहे आणि महाराष्ट्राचं जे उत्पन्न आहे दरडोई त्याच्यापेक्षा जास्त असणारे ते जिल्हे आहेत पहिले 6. त्यानंतर महाराष्ट्रापेक्षा कमी असणारे इथनं चालू होते. म्हणजे 6च फक्त महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न जे आहे त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न असणारे ते जिल्हे आहेत. बाकीचे सगळे कमी आहेत. भारतापेक्षा कमी असणारे इथून चालू होते बघा. गोंदिया, बीड, जालना, नांदेड, परभणी, यवतमाळ, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, गडचिरोली, नंदुरबार हे दोघांचं यापेक्षा खाली आहेत. आणि इथनं तुम्हाला इथंपर्यंत जे आहेत ते भारतापेक्षा अधिक आहेत. महाराष्ट्रापेक्षा अधिक हे आले, परत भारताचं दरडोई उत्पन्नापेक्षा अधिक हे आले आणि कमी इथनं आले. त्यामुळं हे थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे. पाठ करण्याची गरज नसते याला. फक्त आपण लक्षात ठेवलं किंवा वारंवार बघितलं तर आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थितपणे लक्षात येतात. राष्ट्रीय उत्पन्न बघा 2024-25चं राष्ट्रीय उत्पन्न, ज्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसतंय की स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत 9.7% वाढले. 9.7% त्याच्यात वाढ झालेली आहे. सांकेतिक निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नात मागील वर्षाच्या तुलनेत 9.7% वाढ अपेक्षित असून त्याचा आकडा पुढचा काय आपल्याला गरजेचा नाही. उद्योग आहे, सेवा आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या संबंधित माहिती तुम्हाला दिसते.
आकडेवारी म्हणजे इकॉनॉमिक्स असं नाही. म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची, हा टॉपिक काय वाचला नाही तरी चालेल किंवा त्याच्याशी संबंधित माहिती इतकी काय आपल्याला विचारली जात नाही. चलनवाढ किंवा ह्या त्या गोष्टी जे थोडक्यात त्याच्या कन्सेप्ट विचारल्या जातात. आणि फार फार तर आपल्याला एखादी गोष्ट अशी विचारली जाईल की अलीकडच्या कालखंडात महागाईचा दर किती होता किंवा काय, ही गोष्ट विचारली जाईल. त्यामुळे तो काही करणं गरजेचं नाही. महागाई किंवा भाववाढ किंवा चलनवाढ असा उल्लेख आपल्या सिलेबसमध्ये कुठं नाही आहे. पण आपल्याला त्या कन्सेप्ट माहीत असल्या पाहिजेत. मग ती रांगणारी असेल, चालणारी असेल, धावणारी असेल, बेसुमार असेल किंवा WPI असेल, CPI असेल, हे थोडंसं बघून घ्यायचं. कारण इथं सगळे महागाईचे दर अगदी महिन्याचे आपल्याला करून त्यातनं कुठलाही फायदा होताना दिसत नाही. आपल्याला पब्लिक फायनान्सवरती काही गोष्टी बघणं गरजेचं आहे. पब्लिक फायनान्सच्या दृष्टिकोनातून आपण इथं काही महत्त्वपूर्ण बाबी बघणार आहोत. महसुली जमा किती आहे, महसुली खर्च किती आहे, हे काही आकडे उपयोगाचे नसतात. आपल्याला त्या तुटी महत्त्वाच्या आहेत. नाही, तुटी बघायच्याच आपल्याला. कर महसूल वगैरे झाला. ह्याच्यात राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात राज्य वस्तू व सेवा कराचा सर्वाधिक हिस्सा आहे बघा, 45.4%. स्टेट GST ज्याला म्हणतो आपण, विक्री व्यापार इत्यादीवरील कराचा हिस्सा 18.2% आहे. म्हणजे सर्वाधिक राज्याचं जे उत्पन्न आहे स्वतःचं, राज्याचे स्वतःचे कर, याच्यातनं जवळपास 45% अधिक आपल्याला हे मिळतात. किंबहुना हा भाग लक्षात घ्या. स्थूल राज्य उत्पन्नाशी टक्केवारी, स्थूल राज्य उत्पन्नाशी टक्केवारी 12.2% आहे करांची. स्वतःचा कर महसूल, महसुली जमा व महसुली खर्च याच्या बाबतीत हे काय गरजेचं आहे असं वाटत नाही. म्हणजे थोडक्यात याच्यात GST लागू होण्यापूर्वीची कर तरलता आहे 0.8 होती. GST लागू झाल्यानंतर कर तरलता 1.3 इतकी झालेली आहे. हे वित्त आयोगांची आकडेवारी आहेत. राज्यासाठी केंद्रीय करातील हिस्सा, केंद्रीय करातील हिस्सा हे 14 वित्त आयोग आणि 15 वित्त आयोग असं कंपॅरिझन करून त्यांनी सांगितलंय. येस, हे पाहिजे आपल्याला. राज्याच्या करेतर महसुलातील विविध घटकांचा हिस्सा 19-20, 25-26, 19-20 आणि 25-26. राज्याच्या जमा रकमा आहेत 13.8 आणि इतर आहे 86.2. आर्थिक सेवा 49.3, सामाजिक सेवा 29.8, सर्वसाधारण सेवा 20.1 आणि इतर आर्थिक सेवा ह्या 0.8. 16व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार 26, 27 ते 30, 31 या कालावधीमध्ये काय होणार आहे बघा. स्थानिक स्वराज्य संस्था आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी 1,09,239 कोटी रुपये. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था ह्याच्या पर्सेंटेजमध्ये 60-40 असणार आहे. ग्रामीण 60, नागरी 40. आपत्ती व्यवस्थापनासाठी केंद्र व राज्य यांच्यामध्ये 75-25 इतकं पर्सेंटेज आपल्याला दिसणार आहे. संस्थाद्वारे वित्त पुरवठा किंवा भांडवली बाजार, त्याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वपूर्ण माहिती मिळते. ज्याच्यामध्ये बघा 31 मार्च रोजीची बँक कार्यालयांची संख्या, 31 मार्च रोजी बँक कार्यालयांची संख्या इथं तुम्हाला कलर दिलेत. सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, प्रादेशिक ग्रामीण बँका, विदेशी बँका, लघु वित्त बँका. तर इथं 2005ला काय स्थिती होती आणि 2025ला काय स्थिती होती. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या 76 होती, 76%. खाजगी होती 14%. प्रादेशिक ग्रामीण बँका होत्या 9% आणि विदेशी बँका होत्या 1%. आता तेच जर का 2025ला तुम्ही कम्पेअर केलं तर ते 76%वरनं 53%वर आलेलं आहे. खाजगी बँकांची पर्सेंटेज बघा 14%वरनं 35%वरती गेलेला आहे. प्रादेशिक ग्रामीण बँका 9% होते, त्याचं प्रमाण 5%वर आलेलं आहे. विदेशी बँकात जे प्रमाण आहे तेच आहे. आणि लघु वित्त बँका, स्मॉल फायनान्स, यांचं 6%चं पर्सेंटेज हे आपल्याला या ठिकाणी आढळते. त्याच्यात काही इतकं बाकीचं दुसरं काही करण्याची गरज नाही.
30 सप्टेंबरनुसार व्यवसाय गटानुसार अनुसूचित वाणिज्य बँकाकडील येणे कर्ज कुठल्यातली किती येणे बाकी आहे ते बघा. ह्याच्यात आपल्याला कृषी व संलग्न कार्य हे 3.29% आहे. म्हणजे कृषी कर्ज हे खूप जास्त आहे असं आपल्याला वाटतं, पण तसं नाहीये. ते 3.19% आहे. खाणकाम व दगड ह्याच्यामध्ये जास्त आहे, 29.93% आहे. वस्तू निर्माण ज्याच्यामध्ये 13.27% आहे. वीज, वायू आणि पाणी पुरवठा 3.38 आहे. बांधकाम 6.06 आहे. वाहतूक 2.35 आहे. व्यावसायिक व इतर सेवा 8.42 आहे. व्यापार 7.37 आहे. हा, आणि हे इतर 4.90. प्रधानमंत्री जनधन योजना बऱ्याच वेळा विचारला जाणारा भाग. 3.69 कोटी बँक खाती उघडण्यात आलेली आहेत राज्यात हा शब्द आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत 3.69 कोटी बँक खाती ही उघडण्यात आलेली आहे. एकूण खात्यापैकी 2.60 कोटी खाती म्हणजे 70.4% ग्रामीण निमनागरी भागातील होती. ग्रामीण आणि निमनागरी म्हणजे शहरी भागात त्याच्यामध्ये उदासीनता आहे असं आपल्याला जाणवतं, आणि त्याच गोष्टीवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. मुद्रा योजना आहे किंवा काय त्याचे स्लॉट आहेत. प्रणाली बघा, शिशु 50,000, किशोर 50,000 ते 5 लाख, तरुण 5 लाख ते 10,000, तरुण प्लस 10 लाख ते 20 लाख, हे कॅटेगरीज आहेत त्याच्या. मगाशी आपण बघितलं ते राज्यातील आयुर्विमा पॉलिसींचा क्षेत्रनिहाय हिस्सा. निळं आयुर्विमा महामंडळ आहे आणि ब्राऊन कलर आहे ते खाजगी आहे. आता आपल्याला दिसतंय 24-25ला 53% आहे, खाजगी 47% आहे. 14-15ला ते 72% होतं. 28 वरनं 34, 38, 36 आणि 47 तो हिस्सा वाढत गेलेला आहे. राज्यात उतरवण्यात आलेल्या घटकनिहाय बिगर आयुर्विमा प्रीमियम. मग आता ह्याच्यात जास्त पर्सेंटेज बघा आरोग्याचं दिसतंय. दुसरं मोटार आहे. पीक विमा पण बऱ्यापैकी 14%. संकीर्ण 12 आहे. आग 7% आहे. आणि वैयक्तिक अपघात ॲक्सिडेंटल जो विमा आहे त्याचं पर्सेंटेज खूप कमी आहे, 3%, फक्त 3% इतकं आहे. यस. कृषी प्रिलियमला 1 मार्क आपल्याला कृषीवरती विचारला जातो. त्याच्यातली काही महत्वाची माहिती हे आपण बघणं गरजेचं आहे. मान्सून काय निश्चित प्रश्न असेलच असं नाही, त्यामुळे मान्सून वाचून घ्या. काही आपल्याला थोडीफार माहिती असू शकते. अत्यल्प किंवा सीमांतिक शेतकरी 1 हेक्टरपर्यंत वाले असतात. अल्प व लहान 1 ते 2 हेक्टर असतात. निममध्यम 2 ते 4 हेक्टर असतात. मध्यम 4 ते 10 हेक्टर असतात आणि मोठे 10 हेक्टरपेक्षा अधिक असतात. 1970-71ला आपल्याकडे काय स्थिती होती आणि ती 21-22ला काय स्थिती आहे बघा. आपल्याकडे अत्यल्पचं 25% प्रमाण होतं. आता ते 25%वरनं गेलंय कुठं, 55%वर गेलेलं आहे. त्यानंतर आपल्याकडं अल्प व लहान 18% होतं, ते 30%वर गेलेलं आहे. त्यानंतर निममध्यम 22% होतं, ते 22%वरनं 12%वर गेलेलं आहे. त्यानंतर मध्यमचं 25% होतं, 25%वरनं ते 3%वरती गेलेलं आहे. आणि मोठे शेतकरी 10% होते, ते 10%चं कुठं पर्सेंटेज इथं दिसत नाही किंवा ते अल्प आहे, 0पेक्षा कमी असं आपल्याला आढळतं. वहिती खातेदार राज्यातील आकार वर्गानुसार वहिती क्षेत्र, आकार वर्गानुसार 1970-71ला 21-22ला आपण कम्पेअर केलेला आहे. आणि इथं काय दिलंय, वहिती खातेदारांचा आकार वर्गानुसार वाटा, आणि इथं दिलंय आकार वर्गानुसार वैयक्तिक क्षेत्र. हे दोन्ही महत्वाचं आहे. आपल्याकडे जमिनीचा वापर हा महत्वाचा आहे, विचारला जातो. निव्वळ पेरणी क्षेत्र 54% आहे. वनाखालील क्षेत्र 17% आहे.
लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन 12%, लागवड न केलेली 9% आणि पडीक 8%. राज्यातील प्रति हेक्टर उत्पादन दिलेलं आहे, इयर वाईज दिलेलं आहे. ते व्यवस्थितपणे बघा किंवा ते करा. इथं दिसतंय बघा, 24-25 मध्ये राज्यात फलोत्पादन पिकाखालील अंदाजित क्षेत्र 25.19 लाख हेक्टर होतं. तर ते मागील वर्षाच्या तुलनेत 15.9% वाढ झालेली आहे. आंबा फळ पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र आहे 1.67 लाख हेक्टर. त्यानंतर संत्री मँडरीन 1.48, त्यानंतर केळी 1.41, त्यानंतर द्राक्षे 1.19, त्यानंतर डाळिंब 1.9, त्यानंतर मोसंबी 0.80 हे क्षेत्र आपल्याला आढळते. आता भाजीपाला फळ पिकाखालील क्षेत्र 12.67 लाख हेक्टर आहे. त्यात 1 नंबरला कांदा आहे. कांदा फळ पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक आहे 6.92 लाख हेक्टर. त्या खालोखाल टोमॅटो येतो 0.55 लाख हेक्टर. त्याच्या खालोखाल हिरवी मिरची येते 0.43 लाख हेक्टर. म्हणजे ही लागवड किती आणि कशी होते ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. अखिल भारतीय स्तरावर सेंद्रिय उत्पादनामध्ये राज्य 30% हिश्श्यानुसार प्रथम क्रमांकावर आहे. सेंद्रिय शेती म्हणजे उत्पादनामध्ये देशाच्या उत्पादनामध्ये राज्याचं काय स्थिती आहे ते खते कीटकनाशके हे वाचायचं असतं. म्हणजे वाचणं हे गरजेचं आहे किंवा ह्या योजना ज्या असतील त्या योजना आपण वाचणं गरजेचं आहे. त्या बाबी आपण करणं गरजेचं आहे. हे बघा इथं दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना कोणासाठी आहे, कशी आहे, लाभार्थी, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, पंजाबराव देशमुख व्याज सवलत, प्रधानमंत्री किसान सन्मान, नमो शेतकरी महासन्मान आणि कृषी पणन या दृष्टिकोनातून माहिती दिलेली आहे. किमान आधारभूत किमतीच्या बाबतीत सुद्धा माहिती इथं दिलेली आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास विनिमय अधिनियम 1963 अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. 304 कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत. 623 उपबाजार आपल्याला आढळतात. आता इथं किमान आधारभूत किंमत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे किमान आधारभूत किंमत. मग आता किमान आधारभूत किंमत कोण जाहीर करते तर भारत सरकार, कृषी विभाग किंवा कृषी खातं भारत सरकार यांच्या मार्फत ती जाहीर होते. त्याच्यासाठी शिफारस करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी मूल्य व किंमत आयोग आहे. कृषी मूल्य व किंमत आयोग जो कृषी मूल्य आयोग होता त्याला कृषी मूल्य व किंमत आयोग 85 नाव देण्यात आलं. कशासाठी दिली जाते, खात्रीशीर बाजार उपलब्ध करून देणे, किमतीतील चढउतारामुळे होणारे नुकसान त्याच्यापासून संरक्षण, शेती व्यवसाय आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य करणे या बाबतीत काम केलं जातं. आधारभूत किमती बऱ्याच वेळा विचारल्या जातात. आता ह्याच्यात 25-26, 24-25 आणि 23-24 मग आतापर्यंत विचारलंय कोणाकोणाचं तर कापूस विचारलंय, सोयाबीन विचारलंय, गहू दिलेला नाही गहू विचारलंय. आपल्याला सध्या तूर विचारलं जाऊ शकतं, मूग, उडीद, हरभरा, हे खोबरं ऍड झालंय बघा. तुकडा 11,578, गोटा 12,100 प्रति क्विंटल आहे. महाकृषी AI धोरण हे आपण राबवतोय 25 ते 29 या दृष्टिकोनातून. कृषी AI नवोन्मेष आणि इन्क्युबेशन केंद्र स्थापन करणे, डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे, रिमोट सेन्सिंग आणि जिओ स्पेशियल इंटेलिजन्स विकास अंमलबजावणी, उपग्रह तंत्रज्ञान, भौगोलिक माहितीच्या आधारे पिकांची स्थिती, जमिनीचा ओलावा, इतर भौगोलिक म्हणजे AIचा वापर आणि कृषी व अन्य उत्पादनांच्या खरेदी विक्रीसाठी AI आधारित प्लॅटफॉर्म विकसित करणे, जागतिक कृषी AI परिषद गुंतवणूक शिखर परिषदेचं आयोजन करणे. महाविस्तार महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला शास्त्रीय आणि रिअल टाइम तात्काळ कृषी सल्ला सेवा मराठी भाषेत उपलब्ध करून देऊन सक्षम करण्यासाठी AI ॲप आणि चॅटबॉक्स विकसित करण्यात आले आहे. महाविस्तार म्हणायचं त्याला. हे ॲग्रिस्टॅक पण आहे. भारत सरकारने शासकीय सेवा शेतकऱ्यांना सुलभ व प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी
ॲग्रिस्टॅक योजना सुरू केलेली असून या योजनेअंतर्गत माहिती आधारित निर्णय प्रक्रियेसाठी शेतकरी नोंदणी, पीक पेरणी नोंदणी, भौगोलिक संदर्भ असलेले जमिनीचे नकाशे तयार करण्यात येतात. राज्यात 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत 1.25 कोटी शेतकरी फार्मर आय डी म्हणतो त्याला आपण, फार्मर आय डी किंवा ॲग्रिस्टॅक म्हणजे फार्मर आय डी असल्याशिवाय कुठल्याही योजनेची माहिती मिळत नाही किंवा लाभ मिळत नाही असं साधारणपणे याच्यात दिलेलं आहे. आता आपण ॲग्रिकल्चरच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी आहेत त्या संबंधित सगळ्याच गोष्टी म्हणजे योजना असतील किंवा त्या संबंधित बाबी असतील त्या सगळ्या व्यवस्थितपणे करणं गरजेचं आहे किंवा त्या संबंधित आपण माहिती ही बघणं गरजेचं आहे. ह्या सगळ्याच बाबी. सो ह्याच्या पुढं आपल्याला उद्योग आहे, कृषी आहे, कृषी बघितलं आपण, उद्योग आहे, सहकार आहे, पायाभूत सुविधा आहे, असे वेगवेगळे टॉपिक किंवा वेगवेगळ्या बाबी हे आपण व्यवस्थितपणे तयार करून अगदी त्याचा चांगला व्यवस्थितपणे अभ्यास करून आपल्याला पूर्वपरीक्षेमध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये यश मिळू शकतं किंवा त्या बाबतीत आपल्याला काम करायचं आहे. सो या पद्धतीनं इम्पॉर्टन्स लक्षात आणून देण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न करण्यात आला. होप तुम्ही सगळा सर्वे वाचावा. मी फक्त गाईडलाईन दिल्यात, मी असं म्हणेन तुम्ही सगळा सर्वे वाचावा, याच्या पुढचे टॉपिक सुद्धा वाचावे, त्याचा सखोल अभ्यास करावा, नोट्स काढावे किंवा अंडरलाईन वगैरे करून त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे बघाव्या ही अपेक्षा, हा एक प्रयत्न होता. तुम्हाला अपडेशनच्या दृष्टिकोनातून नवीन विद्यार्थ्यांनी पहिला विषयाचा संबंध अभ्यास करून मग त्याच्या अपडेशनच्या दृष्टिकोनातून माहिती घेणं अपेक्षित आहे. सो तुर्तास इथं थांबतोय. पुढच्या वेळी आपण नवीन टॉपिक घेऊन भेटू. धन्यवाद.